जनतेच्या सुखदुःखात सदैव धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे आणि समाजसेवेला जीवन समर्पित करणारे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या असंख्य समर्थकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे। अनेकांच्या अडचणीच्या काळात आधारस्तंभ ठरलेले लंके साहेब लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावेत अशी भावना राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत। याच भावनेतून नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते सागर नागरे आणि पत्नी प्रियंका नागरेसह मित्रपरिवार यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या सहकार्याने काराम मंदिर येथे विशेष अभिषेक करून ईश्वरचरणी साकडे घातले। मंदिरातील शांत पवित्र वातावरणात भक्तिभावाने करण्यात आलेल्या अभिषेकावेळी एकच प्रार्थना करण्यात आली, देवा जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या निलेश लंके साहेबांना उत्तम आरोग्य दे, त्यांना लवकर बरे कर आणि पुन्हा नव्या उमेदीने जनसेवेसाठी उभे राहण्याची शक्ती प्रदान कर। यावेळी भावुक होत सागर नागरे म्हणाले, निलेश लंके साहेब हे केवळ लोकप्रतिनिधी नाहीत, तर हजारो कुटुंबाचा विश्वास आहे। गरीब, शेतकरी, कामगार आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात। त्यांच्या प्रकृतीबाबत समजताच मन व्यथित झाले, म्हणूनच आम्ही काराम मंदिरात अभिषेक करून त्यांच्या लवकर स्वास्थ्यासाठी देवाकडे मनापासून प्रार्थना केली। आज आम्ही काराम मंदिर येथे लवकर साखर टाकण्यासाठी आलो। तर आमचे नेते आदरणीय श्री निलेश लंके साहेब यांना देवकृपे करून त्यांना अजून खूप मोठे कार्य करायचे, त्यासाठी देवाने त्यांना लवकरात लवकर बरे करावे ही आमची देवाकडे विनंती आहे। या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यातही लंके साहेबांविषयीचे प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येत होता। ज्यांनी आयुष्यभर लोकांच्या वेदना कमी करण्याचे काम केले, त्या नेत्याला ईश्वराने लवकर बरे करावे अशी भावना प्रियंका नागरे यांनी व्यक्त केली। आमची देवाला हीच प्रार्थना आहे की त्यांनी साहेबांना लवकर बरे करावे। खासदार निलेश लंके यांचे उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून ते लवकर बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होतील असा दृढ विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टमध्ये।